रिटायरमेंट नंतर गुंतवणुकीसाठी थोडेसे पैसे होते आमच्या शाळेतल्या प्रमोद सरांना मी विचारलं, ते म्हणले तुम्हाला एक व्यक्ती देतो. पहिल्या व्यक्तीतच आम्ही कायमचे मित्र झालो. राम गायकवाड सरांचा परिचय झाला, ते माझ्याकडे आले. गुंतवणुकीनिमित्त झालं. प्रत्यक्षामध्ये ती व्यक्ती माणूस म्हणून किती ग्रेट आहे त्यांचं पुस्तक त्यांनी मला वाचायला दिलं. आणि सासरवाडीत असताना सुद्धा सासरवाडीत गेलो होतो काय निमित्ताने, बरोबर पुस्तक नेलं होतं आणि अखंड 1.5 दिवसामध्ये ते पुस्तक मी वाचून काढलं. 1.5 दिवसामध्ये एका रात्रीमध्ये पुस्तक वाचून काढलं. भारावून गेलो की सामान्य परिस्थितीमध्ये आपल्यापेक्षा सुद्धा सामान्य परिस्थितीमध्ये असणारा मुलगा जिद्दीच्या बळावर कुठे जाऊन पोहोचतो त्याचं मूर्तिमंत साक्षात उदाहरण आहे. आणि तो शब्दबद्ध केले तर नंतर तुम्ही हे पुस्तक वाचायचे. सर म्हणतात गिफ्ट पण देणार आहे. तो थक्क करणारा प्रवास आहे त्यांचा. झोपडपट्टी ते करोडपती. लोक जागरण करतात, लोकांना जागृत करतात, बचतीचं महत्व सांगतात, पैशाविषयी जागृती आहे, तो व्यवहाराचा भाग आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून ते थोर आहेत की ज्या बिकट परिस्थितीमध्ये ते वावरले. म्हणजे अगदी शाळेमध्ये नापास होण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती, पण ते डगमगले नाही. जिद्दीनं पुन्हा पुन्हा उभे राहिले. भांडणतंटा झाल्या होत्या, मारामाऱ्या भावंडांशी, म्हणजे चुलत भावंडांशी काही कारणाने त्यांची मारामारी झाली होती. आणि अशा वेळी त्यांनी तो मार्ग सोडून दिला एका रात्रीमध्ये. नाही, हा आपला मार्ग नाही, मी काहीतरी बनवून दाखवेल, मी काहीतरी जिद्दीने उभं राहीन, मला एक माणूस म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून मला उभं राहायचंय. त्यांच्या आई वडील अगदी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये होते, म्हणजे झोपडपट्टीत ते राहत होते. आणि या परिस्थितीमधून त्यांनी झेप घेऊन जी काही उत्तुंग भरारी मारली, आज रोजी ते 15 देशामध्ये 450 कोटी 450 कोटीच्या पुढे त्यांचा व्यवसाय आहे. जो म्युच्युअल फंडाचे सल्लागार आहेत ते त्यांच्या मार्फत 2200 लोकांशी त्यांचा नित्य संपर्क आहे. त्याच्यावर एवढा विश्वास आहे त्यांचा की 450 कोटीचा ते व्यवसाय करू शकतात. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये असा कोणताही चौक नाही की जिथं त्यांच्या ओळखीचे कोणी नाही. आणि अतिशय कष्टाळू, मनमिळावू, कार्यतत्पर व्यक्तिमत्व, असं माणसाला माणूस पण जपणारं व्यक्तिमत्व म्हणूया. आणि जीवाला जीव देणारं व्यक्तिमत्व. आम्ही कायमचे मित्र झालो केवळ पुस्तकामुळे, वाचनामुळे. व्यवहाराचा भाग सोडून द्या, तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मनुष्याने प्रयत्न केले तर किती उच्च पदाला जाऊ शकतो, किती चांगलं ध्येय गाठू शकतो आणि चांगली कर्तव्यदारी करू शकतो. परिस्थितीचा भाव न करता, मला मॅडमने सांगितलं असेल त्यांनी की परिस्थिती ही यशाला कधीच अडथळा नसते. समोर उदाहरण जिवंत उदाहरण आहे, जिथं जातं उदाहरण. मला तर वाटतं आणखी आपल्याकडे आले, त्यांनी पुस्तक दिले आपल्याला, महाराष्ट्राचे कोहिनूर म्हणून. त्याच्यामध्ये त्यांच्या चरित्राची गाथा चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितलेली आहे. हे पुस्तक आहे, इंग्लिश मध्ये पण आहे, व्हिडिओ म्हणत असतात. त्याच्या पलीकडे जाऊन मी तर म्हणायचे त्यांच्या जीवनावर एखादा चित्रपट नक्की होईल. एवढी त्यांची स्टोरी अशी थरारक आहे. तुमच्या
वयामध्ये सांगायला त्यांनी जे जे ज्या अनुभवातून गेले ते विलक्षण अनुभव आहेत की ते आपण कल्पनाही करू शकत नाही तेवढ्या अनुभवापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. तेव्हा मी अधिक न लांबवता पुढची सूत्र बँकेला देतो. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि राम गायकवाड सरांचा परिचय करायला मला नेहमीच आवडतं, त्यांच्याबरोबर वावरायला आवडतं. पैशासाठी नव्हे, तुमचा समज व्हायचा की ते व्यवहाराचं नातं वेगळं आहे. माणूस म्हणून ते मला जे मित्र भेटले ते मी आवर्जून सगळीकडे त्यांचा उल्लेख करतो. प्रज्ञाबोधिनीमध्ये ते येतात. चांगले व्यक्ती आहे एवढंच म्हणून. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. पहिली गोष्ट, तबलावाले आणि पेटीवाले काय कोण होते दोघं, त्यांच्यासाठी गिफ्ट आज गिफ्ट आहेत बरोबर आहे. जे बोलते त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. तबलावाला दादा आता तुम्ही गाणं जे म्हटलं किंवा कविता जे म्हटली किंवा प्रार्थना जे म्हटली, अखंड झेप घ्यायचे. मनातून किती जणांना अखंड झेप जवळपास सगळ्यांना अखंड करा. झेप घेण्यासाठी किंवा आयुष्यात यशस्वी बनण्यासाठी काय करावं लागेल हे मला तुम्ही सांगायचे. कोणाला सांगायचं मी बाजूला माझं नाव काढलं तरी चालेल. तुम्ही सांगतील ना ते आत्मविश्वास प्रयत्न आत्मविश्वास प्रयत्न आत्मविश्वास जिद्द. हा म्हणायचे ना आत्मविश्वास वेगाने मात्र जिद्द ठरवलं तरी प्रयत्न सोडायचा नाही. ठरवलं तरी प्रयत्न सोडायचे नाही किंवा अपयश आलं तरी प्रयत्न करत राहायचे. शिकाय शिकाय अजून निश्चय म्हणजे निर्धार किंवा निर्धार निर्धार अजून काय होतं निर्धार अजून तू कष्ट घेतले आपण. अजून जिथं आपण आहे सातत्य होतं ते. अजून कष्टामध्ये पहिले टार्गेट ठरवतो म्हणजे माझा अक्षर मलाच कळत नाही नंतर वाचताना, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. अजून संयम. अजून अजून एक दोन गो आता एकाग्रता. अजून तोच
सहनशील. सहनशीलता. तो किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 जरी आयुष्यात केलं ना तुम्ही, तुम्हाला माझी गरज असेल. लेक्चर संपलं त्याच्यातच आयुष्यात फक्त एवढंच करायचं. 13 पॉईंट नंतर संपल्यावर लिहून घ्या आणि फक्त तेवढंच करायचं. बस तेवढं केलं की तुम्ही समजायचं, दुसरं काहीच करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही तेवढे हुशार आहात की लेक्चर संपला, आता फक्त इथं गप्पा मारायचे आपण. त्यामुळे माझं लेक्चर संपलं. फक्त हे 12-13 पॉईंट लिहून घ्या आणि ते चिटकवून टाका घरात जाऊन. तिथं पुस्तकं ठेवतो किंवा बॅगेच्या आत किंवा कंपास पेटीच्या आत लिहून दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते 13 पॉईंट वाचायचे. मी सांगू का तुम्हाला? एकाग्रता पहिलं होतं, दुसरं प्रयत्न, तिसरं आत्मविश्वास, चौथं जिद्द, 5वं हरलो तरी प्रयत्न हात चिकाटी, 7 कष्ट, 8 सहनशीलता, 9 दूरदृष्टी, 10 संयम, 11 निर्धारता, 12वं सातत्य आणि 13वं ध्येय निश्चिती. एवढं सगळं करण्याची किती जणांची मनातून तयारी होती? नक्की आई वडिलांनी सांगायची गरज नाही, शिक्षकांना शिकवायची गरज नाही. म्हणजे शिक्षकांनी आई वडिलांनी आठवण करून द्यायची, परत तुम्हाला गरज पडायला नको. कारण हे तुम्ही तुमचं कमिटमेंट घेतलेले. आता मी एकही शब्द सांगितला नाही, बरोबर तुम्ही सांगितलंय. एवढं 13 मध्येच आयुष्य घडणार आहे. माझ्यासारखं किती जणांना असं शाळांमध्ये जाऊन मुलांना शिकवायला आवडेल? माझी स्टोरी नाही, किती जणांना गोष्ट ऐकायला आवडेल? त्या गोष्टी किती जणांना आवडतील? नाही तर 2 चॉईस आहे. एक गोष्ट मी सांगणार किंवा मग अर्धा तासाचं लेक्चर देणार. गोष्ट पाहिजे सगळ्यांना. आणि तुम्ही बोलत राहिलात ना, की काही जणांना पेन आहे, काही जणांना पुस्तक आहेत, काही जणांना हे क्विज आहेत आणि बाकी चॉकलेट आहे. सगळंच आहे. तो कोण किती बोलणार त्याच्यात आहे. आणि पाठीमागे बसणाऱ्यांपैकी बरंच एकदा सांगतो की तुम्ही जेवढं वर्गात उद्योग करता, ग्राउंडवर मस्ती करता, घरी मस्ती करता, त्याच्यापेक्षा मी जास्त मस्ती करतो. एवढं लक्षात ठेवा. आता मला मनातून एक सांगा, किती जणांना शाळेत येताना असं वाटतं की गणिताच्या मॅडम किंवा टीचर आणि इंग्लिशच्या मॅडम किंवा टीचर आज आजारी पडाव्या? मनातून. आणि खरं कोणी काही कोणाला बोलणार नाही, मनातून किती जणांना गर्ल्समधून कमी आहेत. कुणी गणिताचे टीचर आहेत. मला पण असं वाटायचं. हे नका घेऊ, तिकडे पण घेतलेले मला पण हे असंच वाटायचं. कारण एकतर काय होतं की शिकवताना लक्ष देत नव्हतो मी, नंतर कळत नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वर्गात यायचं म्हटलं की गृहपाठ केलेलं नसायचा. त्यामुळे असं वाटायचं की बाबा येताना चुकून त्या मॅडम घरी आजारी पडू दे, म्हणजे आज बाहेर तपासायला नको किंवा प्रश्न विचारायला नको. त्यामुळे तुमचं तर माझ्यात फरक काहीच नव्हता. मी पण तसंच होतो. असं वेगळं पण असं काही नव्हतं. मलाही सगळं कळत नव्हतं. कधी कधी असं वाटायचं की रात्री झोपताना पुस्तक डोक्याखाली घेतलं ना, ते सगळं त्या पुस्तकातलं ऑटोमॅटिक डोक्यात जावं आणि सगळं आपल्याला लक्षात राहावं. असं काही जणांना वाटत असेल. गोष्ट आहे असं वाटायचं पुस्तक घेऊन रात्रभर झोपतो ना, त्या पुस्तकातले शब्द ऑटोमॅटिक डोक्यात जावेत. आणि प्रत्येक वेळेस प्रश्न पडायचा की अरे ते हुशार मुलं वर्गात पटापट उत्तर कसे काय देतात, त्यांना कसं नाही कळत. असं भीती वाटायची की अरे आपल्याला येत नाही, त्यांना कसं काय
काय कळतं, ते काय करत असते. आता हे कॉमन प्रश्न आहे. आता एक स्टोरी मला नंतर गोष्ट सांगायची. एक माझा आमच्या वर्गात एक मित्र होता माझा. आता तो मित्र खूप मोठा झालेला आहे, पुण्यात असतो. आता त्या मित्राकडे माझी दोस्ती कशी झाली होती, तर तो आमच्या घराच्या शेजारी राहायचा, 2-3 घरं सोडून राहायचा. आणि पहिल्याच दिवशी आमची ओळख झाली वर्गात आल्यावर. आता त्या मुलाची स्टोरी म्हणजे तो मुलगा जो होता तो असा ते तुझ्या एवढा किंवा तुझ्यापेक्षा एकदम वर्गात सगळ्यात तुकडा, वर्गात एकदम शांत बसणारा, कधी काही न बोलणारा. आणि त्या मुलाला 5वी पासून ना वर्गात लक्ष द्यायची असं कधी शिकावं असं वाटत होतं त्याला. त्या 5वीच्या मुलाला 4वी-5वी पासून त्याला सवयच नव्हती. तेव्हा तो मस्ती कर, मग शिक्षकांना त्रास दे, काहीतरी खोटं बोल, आणि तो लोकपती करायचा. त्यामुळे मी पण लोकपती करायचं, तो पण लोकपती करायचा. मग तिथं घरी गेलं की मग कुठेतरी गोळ्या खेळ, जुळाचे पैसे खेळायचे. आपण बघतो ना ते तासामध्ये खेळतात तसे पैसे खेळ बघतो ना, किंवा भोवरा खेळ. काय काय उद्योग करायचा. आणि बरेचदा त्याला वाटायचं की शाळेत नको जायला, दांडी मारून दुसरीकडे जावं. तो तसं करायचा. हळूहळू काय झालं की त्याला 5वी-6वी नंतर ना इंग्लिश, गणित वर्गात काय शिकवलं तेच कळत नव्हतं. तेव्हा तो 7वी-8वी झाला ना त्याला भीती वाटायची वर्गाची. आपल्यापेक्षा लहान मुलं सगळे प्रश्नाचे उत्तर देतात आणि आपल्याला येतच नाही. त्याला पाढे पण येत नव्हते. म्हणजे 2चा पाढा सोडला ना 3चा पाढा त्याला येत नव्हता. 3च्या पुढे पाढेच येत नव्हते त्याला. 2चा पाढा पण का, तर 2, 4, 6, 10, 12चा पाढा 3चा पाढा येतच नव्हता त्याला. 3च्या पुढचा एकही पाढा येत नव्हता. ABCD पण A to Z पण ABCD असं सरळ सरळ घ्यायचं, शब्द काय बनवले ते त्याला येतच नव्हतं, पण त्यांनी लक्ष दिलं नव्हतं. मग त्याचं दडपण आलं. मग त्याला असं झालं की तो इकडच्या मित्राचं बघ, तिकडच्या मित्राचं बघ. मग त्या पॅड तर नव्हते आपल्याकडे. मग कुठेतरी हातावर काहीतरी लिही, मग चिठ्ठी घेऊन जा. असं तर तो तास होईल त्याला सवय लागली. बाकी विषयात तो हुशार होता. म्हणजे मराठी, इतिहास, भूगोल ह्या विषयांमध्ये तो हुशार होता. पण शास्त्र, इंग्लिश, गणित, म्हणजे सायन्स 1-2 तुमचं किंवा परिसर अभ्यास त्याची तो कच्चा होता, त्याला कळतच नव्हतं. कार्यगणित जसं तो त्या ईशानला असतं ना की इकडून तिकडून काही शब्द कळतच नाही किंवा लिहिता येत नाही, सेम तसं त्याला झालं होतं. आणि मग ती कॉपी करायची त्याला सवय लागली. मित्राचं बघ, वही बघ, गाईडमध्ये बघ, ही पुस्तकाचे पान फाडून परीक्षेला घेऊन असं करता तो 7वीपर्यंत पास झाला. मग 7वीला इकडचे मित्र सगळे वाईट सांगत, मग तसेच वर्गात पण वाईट मित्र जे अभ्यास करत नव्हते किंवा जे मित्र टाइमपास करायचे असे बरोबर तो राहायचा. त्यामुळे शिक्षणाचा त्याची लिंक होती. तरी चुकून तो 7वीला पास झाला. 8वीला गेला. 8वीला गेल्यावर पण इकडे तिकडे बघून पास झाला, पण त्याला काही येत नव्हतं. म्हणजे बाकी 4 विषयात हुशार, इंग्लिश गणित मध्ये येतच नव्हतं. म्हणून त्याला कधी 52 मार्क आणि 35 मार्क त्याच्यावर कधी मार्क मिळाले. 9वीत गेल्यावर एकदा त्याला त्यांच्यावर मुख्याध्यापकांनी पकडला. आपल्या मॅडम जसे त्यासाठी परीक्षा चालू असताना मुख्याध्यापक असे खिडकीतून पाठीमागे येऊन थांबले आणि त्यांनी त्याला बघितलं. त्याने सॉक्समध्ये लिहून आणलं होतं आणि ते काढून असं लिहिलं होतं आणि खिडकीतून बघितलं त्यांनी. त्यानंतर आत आले ते त्याला कुठं गेला आणि किसे बघितले. सगळीकडे त्यांना गाईडच्या नोट्स आल्या. मग त्या मुख्याध्यापकांनी त्याला सांगितलं की तू पेपर संपल्यावर खाली ऑफिसमध्ये गेला. पण त्याची हवा टाईप घाबरला तो गेला. तो गेला नाही आणि नापास झाला. 9वीत नापास झाला. नापास झाल्यानंतर रिझल्ट आला नंतर मग त्याला काय तसे शाळा शिकायचीच नव्हती, कारण काही कळतच नव्हतं. शाळा सोडायची. नापास झाल्यानंतर तो असिस्टंट म्हणून
तुम्ही करत राहिला न दुसऱ्या नंबीला, कारण बरोबरचे मित्र पुढच्या वर्गात गेले आणि तो पाठीमागच्या वर्गात राहिला. आता तुमच्यापैकी तुमच्या वर्गातले तुम्हालाच नापास केलं किंवा तुम्ही नापास झाला आणि तुमच्या बरोबरचे मित्र पुढच्या वर्गात गेले, किती जणांना मागच्या वर्गात बसायला आवडेल? किती जणांना आवडेल? तुम्हालाच नाही, कारण सगळे मित्र चिडवणार, अरे फेल झाला, त्याला काही येत नाही. आणि बरोबरच्या सगळे पुढे गेले, आपल्या पाठीमाग त्यांच्या वर्गात आपण बसायचो. रडावं वाटेल सगळ्यांना किंवा त्या वर्गात जावं असं वाटणार नाही. बरोबर किती जणांना वाटेल असं? हा बघा वर्गाला की किती जणांना असं वाटेल की बस आता वर्गात नको जायला, शाळेत नको जायला, आपल्या बरोबरीचे पुढे गेले आणि आपण छोट्या मुलांना जाऊन बसायचो. किती जणांना वाईट वाटेल? बऱ्याच जणांना वाईट वाटेल. त्यावेळेस काय होईल, आपण शाळा सोडून द्यायचा प्रयत्न करू. त्याचं पण मनात तसंच होतं, प्रयत्न करून आता शाळेत नकोच जायचं. म्हणून पहिला एक 15-20 दिवस तो ना त्यांना घरात कधी शाळेत जायचा, कधी नाही जायचा, कधी वाटत नाही जायचा, बाहेरच फिरून जायचा. एक दिवशी त्याच्या आईनी तो असा कंगणा करत होता, शाळेत जायचं नव्हतं. त्या दिवशी मग त्याच्या आईने त्याला प्रेमाने सांगितलं की नाव संजय होतं, की संजय तू आज जर शाळेत नाही गेला तर तुला काहीच मी बोलणार नाही. उद्यापासून तुला कोणीच काही बोलणार नाही. उद्यापासून तू घरी थांबला तरी चालेल, तुला जे काय करायचं ते कर. मी आपल्या शाळेत जायचो बरोबर, तर मी पास होऊन गेलो नको. मग त्याला त्याच्या आईने सांगितलं तसं की बाबा तुला जायचं असलं तर आज जा, आणि आज जर नाही गेला तर उद्यापासून तुला कोणीच काही नाही बोलणार. शाळेत जा म्हणून मारणारही नाही आणि कोणी बोलणारही नाही. किती जणांना मजा येईल? तर मार्ग नसणार नाही आणि जे करायचे ते करायला मिळणार आहे. किती जण त्या दिवशी शाळेत जातील आणि किती जण शाळेत जाणार? मनातून सांगायचं. किती जण त्या दिवशी शाळेत जातील? का जातील? का जाणार? आपण जे 12 पॉईंट सांगितले ते 12 पॉईंट जर सिद्ध करून दाखवायचे असेल नंतर मोठ्या प्रमाणात असेल तर सत्य प्रमाणात लक्षात करून लावू शकतो. कोण जाणार नाही? तू जाणार नाही? नाही घाबरायचं नाही तर कुणाला. कोण जाणार नाही? मी असं तर मी नसतो गेलो. आणि कुठं ते शाळेत लोक आपण काय शिकून करायचे, त्यापेक्षा आपलं मस्त मित्रांमध्ये खेळायला मिळतं, सगळं टीव्ही बघायला मिळतो. मित्र असतो, मला चॉईस असतं तर मी नसतो. तर त्या दिवशी तो मित्र ना उठतो, 12 वाजता शाळा असते, 12:30 वाजता तो घरातून निघतो आणि शाळेत जाताना आमच्या शाळेत असं होतं की एक सर होते गणिताचे, ते उशीर झाला ना इकडे 5 छड्या आणि इकडे 5 छड्या मारायचे आणि जोरात मारायचे एवढ्या मोठ्या बांबूने. ते जोरात मारायचे, पूर्ण असे हात लाल व्हायचे. तरी तो त्या दिवशी शाळेत गेला, 10 छड्या खाल्ल्या त्याने आणि वर्गात जाऊन बसला. त्या दिवशी त्याने डिसाईड केलं की आयुष्यात परत शाळा बुडवायची नाही, जे येत नाही ते परत शिकायचं आणि पास होऊन खूप मोठं बनायचं. म्हणजे हे जे त्याला करायचं होतं ते त्याला फेल झाल्यानंतर कळलं. आता तो मुलगा ना खूप मोठ्या पोस्टवर जॉबला आणि पुढच्या आठवड्यात तो येईल पण. तुमचं त्यांनी जर हे केलं ना रिक्वेस्ट केली ना तर तो येईल पण. तर त्या मुलाला भेटायला किती जणांना आवडेल? हात काय त्याला काय विचारला तुम्ही प्रश्न? तो समजा आला तर त्याला काय काय विचाराल तुम्ही? तुम्ही कसे घडले? अजून तुम्हाला शाळेत जायला का आवडलं? अजून मुली तुम्हाला तो आला समोर तर काय विचाराल तुम्ही? तुम्हाला म्हणजे त्यांना वाटलं नाही का काही जेव्हा ते लक्ष देत नव्हते तेव्हा की हा बाबा आपण पण अभ्यास करावा? पण त्याची संगत नव्हती ना त्यावेळेस. म्हणजे मी तो मित्रच होतो
पण काय मस्ती मजा करायची, त्यामुळे कधी बनायचं असं नव्हतं त्याच्या मनात, आणि माझ्या पण मनात नव्हतं. आपलं गोटे खेळून मजा येते, पतंग उडवून मजा येते, विट्टी दांडू खेळून मजा येते, मग शिकायचं कशाला, आराम तेवढं चांगलं. म्हणजे त्यावेळेस सांगणार पण कोणी नव्हतं, त्यामुळे मजा होती. पुढं शिकावं असं का वाटलं हे विचारायचं. कसं शिकलं, जमत नव्हतं कसं शिकलं? असं शिकावं वाटलं कारण त्यांना तो चांगला चान्स होता घरी बसायचा, कोणाचा मार नाही वगैरे नाही, त्यांनी का असं निर्णय घेतला. ते माझ्यासारखंच आहे, मला पण खूप वाटायचं काय सगळं फुकटात मिळतंय खायला, काय कोणाचा मार खायचा नाही. तर आता त्या जर मुलाला आपण फोन लावला ना तरी या प्रश्नाची उत्तर येईल, पण तो मुलगा मीच होतो. तो जो मुलगा होता तो मीच होतो, मीच नवीन नापास झालो होतो, मीच ते सगळं होतो. आता त्यांनी प्रश्न विचारले त्यांची उत्तर मीच देतो, दुसरा कोणी नव्हतो, मीच होतो. असं सक्सेसफुल बनण्यासाठी ना हेच करावं लागतं, बाकी काही नाही करावं लागत. आणि मग असं पोट सुटापोटात येऊन मुलांना बोलता येईल. ते का बोलता आलं, त्या माणसाने शिकला आणि तो किंवा मी तेवढा मोठा झालो म्हणून. मी जर शिकलो नसतो, मस्त माझ्या गोट्या खेळत बसलो असतो तर मला शाळेने बोलवलं असतं. तुमच्यापैकी जे ते करतील, फेल होतील, अभ्यास करणार नाही, 10वी नंतर शिकणार नाही, त्यांना कुठल्या शाळेत कोणी बोलतील का? नाही बरोबर. जर तुमचे मित्र आयुष्यात खूप पुढे गेले, मोठे ऑफिसर झाले, ते तुम्हाला ओळख दाखवतील का? नाही दाखवणार. बरोबर. किती जणांना असं वाटतं की मी फेल झालो, मी रस्त्यावरती असं काम करतात ना मुलं, कामगार, तसं जर आपण काम करत असू आणि अशाच शाळेमध्ये एखादा आपला मित्र शिक्षक किंवा मुख्याध्यापक असेल तर तो येऊन आपल्याला किती मिठी मारली, अरे तो माझा बालपणीचा मित्र आहे, का तो इकडच्या गेटने निघून जाईल. किती जणांना वाटतं तो मित्र येऊन ओळख दाखवेल किंवा मैत्रीण? खूप कमी. तर काय होतं ना की जो माणूस सक्सेसफुल किंवा हुशार असतो ना त्याच्याकडे लोक येतात, जो फेल्युअर असतो ना त्याला मित्रही ओळख दाखवत नाही. त्यामुळे तुमच्याकडे पुढचे 2-3 वर्ष हे फॉलो करायचं, आयुष्यात खूप सक्सेसफुल बनायचा प्रयत्न करायचा. प्रत्येकाला जर सक्सेसफुल झालो, आपण खूप शिकलो, चांगला जॉब, चांगला व्यवसाय किंवा चांगले प्रोफेशनल आपण बनलो. फक्त जॉब म्हणजे सक्सेस नसतो, बिझनेस केला तरी होतं, डान्सर, पेटीवादक, तबला वादक किंवा अजून ऍक्टिंग किंवा काही जरी केलं ना आपण प्रोफेशनल लाईफ म्हणतात त्याला, तरी सक्सेसफुल होतो आपण. तर असं सक्सेसफुल बनण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, त्याला पॉईंट दररोज वाचावे लागतील. बरोबर. खरंच किती जणांना मनातून खूप आनंद वाटेल की तुमचे आई वडील, तुम्ही खूप मोठे झालात, सक्सेसफुल झालात, तुमच्याकडे गाडी, बंगला सगळं आला, 5,000 रुपये महिना इन्कम आला. किती जणांना मनातून आनंद वाटेल आणि किती जणांच्या आई वडिलांना पण मनातून आनंद वाटेल. आता त्यासाठी किती जण उद्यापासून स्वतःसाठी हे करायची तयारी होते. म्हणून म्हणलं टीचर, आई वडील त्यांच्यावर डिपेंड राहायचं नाही. होमवर्क करायचंय आपल्याला, करायचंय आपल्यासाठी. टीचर लोकांसाठी नाही. मोठं बनायचंय आपण आपल्यासाठी, आई वडिलांसाठी नाही. आई वडील कमवतायत, ते घर चालवत आहे, आपण मोठं झाल्यावर आपण कमवू शकणार आहे का जर नाही शिकलो तर? ही
साधी सिंपल स्टोरी आहे. आणि तो मुलगा म्हणजे मी आज आहे तेवढं कमवतोय, चांगलंही राहतोय, मी सक्सेसफुली आहे. तुम्हाला बनायचं असेल तर हे करायचे. बाकी आता आपण थोडे गप्पा मारू. तुम्हाला जे मनातून वाटतं ना ते 5-10 मिनिट आपण विचारू. आणि तुम्ही म्हटलं तर मी 6, 7, 8, 10 वाजेपर्यंतही तुमच्याशी गप्पा मारायला फ्री आहे. तर फक्त काय सांगितलं, स्वतःचे स्वप्न, आई वडिलांची स्वप्न, आणि ती पूर्ण करण्यासाठी ना तुम्हाला शिक्षकांची गरज पडायला पाहिजे, ना शिक्षकांनी ओरडा द्यायला पाहिजे, ना शिक्षकांनी तुम्हाला आठवण करून द्यायला पाहिजे. होमवर्क कुणासाठी करायचा आहे? आई वडिलांनी आठवण करून द्यायची गरज पडेल? शिक्षकांनी आठवण करून द्यायची गरज पडेल? फक्त हे पॉईंट जे की मी पण नाही लिहिलेले, म्हणजे मी त्याचा एकही पॉईंट नाही सांगितला. म्हणजे तुमच्यात त्यावेळेस ऑलरेडी आहे ते तुम्ही सांगितले 13 पॉईंट. जर यशस्वी बनायचं असेल, तुमचं जे पेज असेल, तुम्हीच सांगितले पॉईंट. म्हणजे टॅलेंट तुमच्यात आहे, अडवताय कोण? 3 गोष्टी अडवतात. त्या 3 गोष्टी टाळायच्या. किती जण त्या 3 गोष्टी ऐकायच्या, टाळण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत काही पुढे लिहून घ्या. वाईट संगती, मित्रमैत्री, ज्या मित्र किंवा मैत्रिणींच्या घरात किंवा कंपास बॉक्स मध्ये किंवा वही हे लिहिलेलं नसेल आणि त्याला किंवा तिला प्रयत्न करायचे नसतील, त्यांच्याशी मैत्री करण्यापासून लांब राहणे. कारण ते टाइमपास करणार आहे. आपल्याला टाइमपास करायचा आहे का? करायचंय का? ती मित्र मैत्रिणी किंवा ती संगत सोडणे. दुसरं काय? वातावरण म्हणजे माझा परिसर. परिसर आपण बदलू शकतो का? नाही. तुम्ही अजून तेवढे मोठे ना. तिथं घर आहे, तिथंच आहे आपला आजूबाजूचा जो परिसर असेल तो आपल्यासाठी वाईट जरी असेल तरी आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचं नाही. आजूबाजूची शिव्या देत असतील तरी आपण अट्रॅक्ट व्हायचं नाही. आजूबाजूचे मित्र आपल्याला खेळायला बोलवत असतील, शाळा बुडवायला लावत असतील, अभ्यास सोडून टाइमपास करायला बोलवत असतील, जायचं नाही. जर तो मुलगा किंवा त्या परिसरातलं चांगलं जे आहे तेवढं घ्यायचं. आणि तिसरं सगळ्यात आवडतं, रील्स किती जणांना आवडतं करायला? रील्स, इंस्टाग्राम रील्स त्याला काय म्हणजे कोणी ओळखणार नाही. आणि किती जण बघतात? तर मला पण आवडतं रील्स आवडतं, किंवा मोबाईल, फेसबुक, युट्यूब, गाणी. आता त्या रील्स बघून त्या रील्स मध्ये तुम्हाला तुम्ही काय करायचं हे शिकवलं जातं का? तर ते काय करतात ते आपल्याला बघावं लागतं. ते काय करतात ते बघावं लागतं. आपण काय करायचं ते शिकवलं जातं का? कधीच नाही. तर हे जे आहे इंस्टा किंवा मोबाईल, मोबाईल तुम्ही बघा, मी म्हणत नाही बघू नका. मोबाईल बघा. तर मोबाईल कसा बघायचा? युट्यूब, गुगलला जे आपल्या अभ्यासा रिलेटेड आहे ते टाकायचं तिथं आणि ते सर्च करून बघायचं. जो आपल्याला प्रश्न पडतो, मी वरचे जे लायब्ररीत आपण पुस्तक बघतो किंवा सायंटिस्ट बघतो त्यांची स्टोरी टाकायची. आंबेडकर कसे घडले, सी.व्ही. रमण कसे घडले, डॉक्टर बाबा कसे घडले,
ह्यांचे व्हिडिओ किंवा ते बघायचे. त्याचबरोबर बघा, मी बघा म्हणत नाही, फक्त जिथं आपला वेळ जातो रील्स, इंस्टाग्राम, ते फालतू केल्यानंतर आला 2 फटके मारले तर तो तसाही पडणार आहे खाली. त्याला 10 गोळ्या लागल्या तरी तो मरत नाही. शक्य आहे का? तुमच्यापैकी सगळ्यांना जर मी म्हटलं की दुसऱ्या माझ्या उडी मारायची हिरो सारखी, कितीला मारू शकते? काही नाही. हातपाय मोडतील. खरंच ते बघायची गरज आहे का? पण बघण्यासारखे पिक्चर आहेत ना, खूप चांगले पिक्चर आहेत. कोणते पिक्चर बघायचे? मोटिवेशनल पिक्चर बघायचे. आठवड्यातून एक पिक्चर बघा ना. मी म्हणतच नाही की मोबाईल नाही बघायचा, पिक्चर नाही बघायचं, पिक्चर बघायचे. पण जसं 10वी किंवा 12th किंवा अजून APJ अब्दुल कलाम, रनिंग वाले, स्पोर्ट्स वाले, घुमर पिक्चर आहे. ते स्पोर्ट्स वाले जे आहेत ना, ते पिक्चर बघा ना. त्यातून आपल्याला हेच कळणार आहे प्रत्येकाच्या स्टोरीमध्ये, जगात जेवढे कोणी यशस्वी झालेत ना, त्यांनी ह्या 13 पॉईंटच्या बाहेर काही केलं नाही. त्या 13 पॉईंटच्या बाहेर जगातल्या एकाही माणसाने वेगळं काही केलेलं नाही. फक्त ते 13 पॉईंट आपल्याला दररोज आठवावे लागतील. दररोज त्यासाठी ते कसं वागायचा प्रयत्न करावा लागेल. आयुष्यात अट्रॅक्शन येतील, आपल्याला इकडे तिकडे घेऊन जाणारे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक भेटतील, घरातही भेटतील. आपण काही मस्ती केली तर किती जणांच्या आईने घरात पाहुणे आले आणि तुम्ही गोंधळ करत होता म्हणून तुमच्या हातात मोबाईल दिला आणि बघ म्हणून असा हातात दिला. तू नाही म्हणत असेल तर 100% सगळ्यांच्या घरात ते झाले. संध्याकाळी घरात आपली टीव्ही मालिका चालू असते आणि आपल्याला काहीतरी बघायचं असतं. आई वडील स्वतः मोबाईल आपण घेतलं तरी काही बोलत नाही, बरोबर? कारण त्यांना ते बघायचं असतं. आता त्यांना घडायचंय का आपल्याला घडायचंय? आपण काय करायला पाहिजे आजपासून? निघून जायचं. हॉलमध्ये आई बसली किंवा मेन रूम मध्ये आई बसली, कुठले सिरियल बघून काही नाव मला तर आता माहित नाही, पण तुमच्यापैकी पण काही जण बघत असतील. कारण मी तुमच्या वयाचा होतो ना, तर मी चहा बघून स्वाभिमान, शांती वगैरे बघायचं म्हणून नवीन केलं होतं. दररोज बघायचो मी महाश्वेता, हे आमच्या वेळेचे सिरियल. आपण स्वतःसाठी घडायचे, ती कमिटमेंट तुम्ही तुमच्यासाठी घेत आहे, ज्याचा दुसऱ्यासाठी काही करायची गरज नाही. काही प्रश्न अजून काय होते? वेगळे प्रश्न आहेत की मगाशी जे प्रश्न होते 3 प्रश्न कोण होता? शिकाऊ गावाचा काय प्रश्न काय होता? तो मुलगा आला तर तुम्ही काय काय विचारणार होता? ठिकाणी काहीतरी प्रश्न विचारले. परत आता ते काय झालं की माझी आई मला दररोज मारायची, दररोज. आणि मी तेवढा खूप टाइमपास, मस्ती खूप करायचो. म्हणजे कधी कधी तर असा आंघोळीला पाणी काढते ना, पुढे जाऊन खेळायचो. त्यामुळे मी दररोज किंवा दर 2 दिवसांनी मार खायचो. त्या दिवशी आई काय म्हणते की तुला उद्यापासून मी मारणार नाही आणि काही बोलणार नाही. तर मलाच माझं वाईट वाटलं की आई असं का म्हणते असं. उलट आई मी काय म्हणायला पाहिजे होतं अपेक्षेप्रमाणे माझ्या, की तुला घरात बांधून ठेवेन, 8 दिवस जेवण नाही देणार, दररोज मार खाशील तर मी नसतो गेलो शाळेत. तर त्या दिवशी आई उलट बोलली काय की तू नाही गेला शाळेत तरी तुला काही बोलणार नाही. म्हणलं आई असं कसं काय बदलू शकते?
मग मी विचार करत राहिलो, मग काहीतरी चुकतंय. मग डोक्यात आलं की आपण शिकायला पाहिजे, कारण जर घरात बसलो तर आई तर रडत बसेलच, पण माझं पण आयुष्य बरबाद होईल. म्हणून आईने तसं वागल्यामुळे मी मनातून विचार केला की आम्हाला काय पाहिजे. म्हणून शिकायची मला त्या दिवशी गरज होती. त्या दिवशी शाळेत नसतो गेलो तर मी कधीच शिकलो नसतो. त्या दिवशी शाळेत नसतो गेलो तर मी इथं पण नसतो, कधीच नसतो. आता याचा प्रश्न आहे, तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही पुढचं शिक्षण घ्यावं? आता ज्या दिवशी येत नव्हतं ना, त्या दिवशी काय झालं की मला येत नव्हतं, तर म्हणलं की आपल्याला जर मोठं काय बनायचंय तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि जर वाचता लिहिताच येत नसेल आणि मी जर 10वी 12वी पास झालो नाही तर मला काम लागणार नाही चांगलं. नंतर मला काय करावं लागेल, रिक्षा ड्रायव्हर बनावं लागेल, कामगारीचं दुकान टाकून बसावं लागेल, किंवा असं खोद कामाला पाणी त्यावेळी मित्र जायचे ना किंवा डांबरी कामाला, तसं काम करावं लागेल. ते काम करून मी मोठा तर नव्हतं बनणार. म्हणून म्हटलं की अरे मोठा ऑफिसर होण्यासाठी आपल्याला शिकायला पाहिजे. 10वी व्हायला पाहिजे, मग 12वी व्हायला पाहिजे, मग ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे. म्हणून मग मी शिकलो कशासाठी, SSB बनण्यासाठी. मग तिथून मी अभ्यास नाही केला असं नाही झालं कधी. आणि मग मी 9वी फेल झालेला, इथून पुण्यात गेलो मॉडर्न कॉलेजला, तिथं ग्रॅज्युएशन केलं, तिथून विद्यापीठात गेलो, MA केलं अर्थशास्त्रामध्ये. तुमच्यामध्ये जे आहे ना काय फायनान्शियल प्लॅनिंगचा विषय, त्याची आता पूर्ण अभ्यास करतो युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे मी जर आज झालो असतो तर कुठेतरी प्रोफेसर झाला असतो किंवा मोठ्या कॉलेजचा लेक्चरर झाला असतो. पण तिकडे न जाता मी ह्या फील्डमध्ये आलो. पण आजही तेवढाच मोठा आहे. म्हणून मोठं बनण्यासाठी आणि SSB बनण्यासाठी अभ्यासाला पर्याय नाही, अभ्यास करावाच लागणार आहे. पण जर तुम्ही अभ्यासाला टाळाटाळ केली तर मोठं बनणार नाही. आयुष्यात फेल्युअर म्हणून 8-10 हजारात कुठेतरी काम करावं लागेल. मग कुरिअर बॉय बन, कुठेतरी दूध टाक, पेपर टाक, असं काहीतरी काम करा. त्यामुळे शिक्षण महत्वाचं आहे. अजून कोणाचा तरी एक प्रश्न होता. इकडे होता, मुलींचा होता का? तर मी शिक्षण कसं घेतलं आणि कसं घेतलं. तर मी ज्यावेळेस 9वी परत बसलो आणि पास झालो, नंतर 10वी तर 100% मला वाटलं होतं की मी फेल होईल, पण अनपेक्षित पास झालो. इंग्लिशात 35 मार्क, गणितात 52 मार्क, बाकीच्या विषयात म्हणून असे 47 मिळाले. मग म्हणलं अरे चान्स मिळाला मला. कारण 10वी फेल झालो तर माझं शिक्षण बंद झालं असतं, पण नंतर 10वी पास होणं इम्पॉसिबल होतं. लकीली पहिल्या फटक्यात 10वी पास झालो, कारण मेहनत केली होती, त्यावेळेस अभ्यास केला होता. आणि 10वी पास झाल्यानंतर मग म्हणलं अरे चान्स मिळालाय, आता इथून पुढे आयुष्यात कधी फेल नाही होईल. कारण जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत शिकत राहायचं. मग मी 12वी पास झालो. 12वी पहिल्यांदा मला 60% मार्क मिळाले. 12वी नंतर पुण्यातल्या कॉलेजला गेलो, मोठ्या मॉडर्न कॉलेजला. तिथं ग्रॅज्युएट झालो. तिथं लायब्ररीमध्ये जाऊन खूप पुस्तकं वाचायचं. त्यावेळेस काकू पण बरोबर होती. आणि काकू ही पोलीस आहे किंवा होती, त्यावेळेस पोलीस आहे. जोरात थोडी मारतो ना पाणी, पाणी उडेल तिचे कपडे घालून होते. त्यावेळेस आपण आपले पण कपडे घालून करून घेतो. त्यामुळे परत संगती, आणि तिथं माझं समजा प्रेम आलं, माझा बालमित्र मित्र, आणि मला पण त्यासाठी दारू प्यायची सवय लागली. तर किती महागात पडेल, किंवा त्यांनी भांडणं केले, त्या भांडणात मी अडकलो, मी पण अडकणार आहे. सुधारणारा असेल तर 1-2 वेळेस समजावायचा प्रयत्न करायचा, पण नाही जायला पाहिजे. आणि आयुष्यात ते मग सांगितलेलं तत्व लक्षात ठेवायचं. आपण फेल्युअर झालो ना की आपल्याकडे ओळख दाखवणारं कोणीही येणार नाही. पण आपण जर आयुष्यात सक्सेसफुल झालो ना तर अनोळखी लोकही ओळख काढत आपल्या जवळ येणार. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे सक्सेसफुल बनायचा प्रयत्न करायचा. सक्सेसफुल म्हणजे पैसाच नाही, करिअर आहे,
जॉब आहे, प्रोफेशनल लाईफ आहे. तुम्ही डान्सर बना, चांगले स्पोर्ट्समॅन बना, काही बनू शकता. फक्त त्या फील्डमध्ये सक्सेसफुल बनायचं. अजून काही? तो प्रश्न विचारला नव्हता. मी आता सध्या लोकांना पैसे कसे कमवायचे ते शिकवतो आणि ते सांगितलं की मला त्यातून पैसे मिळतात आणि ते पैसे मिळतात ते खूप जास्त मिळतात. शेवटचा प्रश्न आहे. म्हणजे मी प्रश्न विचारायला शेवटचा एक प्रश्न. एकच प्रश्न शेवटचा. शेअर मार्केट हा. आता मला जसं अर्थशास्त्रात मी शिकलो, मग त्यानंतर मी एका बँकेचे क्रेडिट कार्ड विकायच्या कामाला लागलो आणि तिथून मग ते क्रेडिट कार्ड विकता शेअर मार्केटची आयडिया आली आणि त्यातून मग इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि त्यातून मग मी ह्या फील्डमध्ये आलो. तिथून मग शिकत आज फील्डपर्यंत असं ठरवून नव्हतं आलो. त्याच्या पण परीक्षा असतात. हा, त्यात पण परीक्षा आहेत. तुम्ही पण त्याच्यात करिअर करू शकता. नंतर 10वी-12वी झाल्यानंतर B.Com किंवा सायन्स घेऊन किंवा आर्ट्स घेऊन इकॉनॉमिक्स वगैरे त्यात तुम्ही करिअर करू शकता आणि त्या करिअरमध्ये तुम्हाला पेमेंट 25,000 ते 2 लाखापर्यंत मिळू शकतं महिन्यात. फक्त आजपासून तुम्ही पहिलं टार्गेट ठेवा, हे पुढचे 2-3 वर्ष खूप मेहनत करायची आणि टाईमपास नंतर 10वी-12वी चांगलं पास केलं. चांगला प्रश्न आहे. त्याचा प्रश्न आहे की तुम्ही लहानपणी काय ठरवलं की तुम्हाला मोठेपणी हेच बनायचंय? मी काही ठरवलं नव्हतं. फक्त एक ठरवलं होतं की जे काही करेल ते एवढं चांगलं करेल ना की त्याच्यामध्ये मी टॉपलाच असेल. जे काही करेल ते मी टॉपला असेल. मग मी काही जरी झालो असतो, गवंडी जरी झालो असतो तरी टॉपला झालो असतो, एक्सपर्ट झालो असतो. म्हणजे मी काही ठरवलं नव्हतं, पण एक ठरवलं होतं की जे काही करेल ते एक्सपर्टच बनेल त्याच्यामध्ये. ते एक्सपर्टीज आणायची एवढ्यासाठी करायचं. आणि आता तुम्ही आज परत सांगतो, काय बनायचं हे ठरवा. प्रत्येकाने तुमच्या टीचरला ते दाखवा की मला काही हे बनायचंय, हे बनण्यासाठी मला काय करावं लागेल. ते ताईंना विचारा आणि नंतर मला विचारलं तरी चालेल, पण आज घरी गेल्यावर रात्री ठरवा की मला काय बनायचं. वेळ संपत आला मला वाटते. पुस्तक द्या ना त्याला, त्या मुलाला त्यांनी भरपूर प्रश्न विचारले. शिक्षकांचा ऐकत नव्हतं आणि नाक खाऊन एवढा हे झालं होतं ना की मला माराणी करत नव्हता पडत. पण मी कधी बदललो की नोकरीत मी एकदा भिजून गेलो होतो शाळेत आणि मला इंग्लिशच्या मॅडम ज्या मारायच्या ना, खूप मारायच्या. असं पोलिसाची काठी सारख्या त्या काठी घेऊन यायच्या. त्या आता पण आहेत, त्या खूप मारायच्या. त्यांच्या लेक्चरला मी असं घाबरून बसायचो. पण एका दिवशी मी भिजून गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचा डोक्याचा स्कार्फ काढला होता आणि तो मला डोकं पुसायला दिला होता आणि म्हणतात की पूर्ण डोकं अंकुश त्या स्कार्फने आणि मग वर टाकले, जो की त्यांचा फेवरेट स्कार्फ होता, दररोज बांधायचा. तो स्कार्फ त्यांनी मला सगळ्यात जास्त मारणाऱ्या टीचरनी मला दिला होता, का तर मला सर्दी होऊ नये. त्या दिवशी शिक्षकांकडे बघायचा माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला आणि मीच रडलो होतो त्या दिवशी. आणि त्या दिवसानंतर मी शिक्षकांना कधीच काढायला माझे 2 शिक्षक चांगले होते. म्हणजे दोन्ही शिक्षकांना भेटल्यानंतर एक गणिताचे, म्हणजे मला जे येत नव्हतं ना ते 2 शिक्षक चांगले होते. एक शेटे सर आपला सांगलीला जातात आणि एक इंग्लिशच्या करडेबाई त्या इथं पिंपरीला जातात. आणि दोघांना मी जाऊन भेटतो. त्या दोघांचं मला स्टुडंट कळत नव्हतं, पण तरी तेच मला आवडतं. पण ते नसते तर मी घडलो नसतो. नाही, त्या मुलाला पुस्तक द्यायचं राहिलं तरी भरपूर प्रश्न विचारले. त्यांनी प्रश्न विचारले ना जास्त, कारण मी पुस्तक आधी देतो. आणि काय तुला 5 मिनिटं बोला. 5 मिनिटं बोला. 5 5 मिनिटं बोला.
पोलीस करण्यासाठी मुलींना पण आणि मुलांना हा. पण. जास्त प्रश्न तुम्ही विचारले आणि एक विचारले तुम्ही विचारले एकच विचारला होता तुम्ही जास्त विचारले. मला नाही बोलता येत असं जास्त. ज्यांना जे विचारायचंय ते विचारा मी उत्तर देईन. तसं नको प्रश्नोत्तर आपल्या हातात राहत नाही. वायरलेस मध्ये होते. वायरलेस म्हणजे मोस्ट कोड असतं. किरी अशी लँग्वेज असते, कोड लँग्वेज, की आपल्या लँग्वेज मध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये ती ट्रान्सफर करून तो मेसेज तयार करायचा असतो. म्हणजे तिथं उदाहरण द्यायचं तर 2000 मुंबईवरती टेररिस्ट अटॅक झालं तर तेव्हा तिथं SRPFची तुकडी पाठवायची होती. तर ते कोड लँग्वेज मध्ये किती लोक पाठवायची ते सगळं येतं. किती फायरिंग केली, किती लोक वारले, कितीला लागलं, हे सगळं कोड लँग्वेज मध्ये येतं. ते आपल्या प्लेन लँग्वेज मध्ये करून आम्ही पाठवायचं. हे सगळं त्याच्यात असतं. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन करायला लागतं. हायपेड वगैरे नाही त्याच्यात, हे वायरलेस मध्ये हायपेड नाही, पण ग्रॅज्युएशन करायला लागतं. तर जरा मोस्ट कोड IIT मध्ये शिकवतात. ते केलं तर तुम्हाला इझिली मिळतं. आणि वायरलेस ते खूप कमी निघतात. त्याच्यानंतर तुम्हाला पोलीसच्या भरती थ्रू जायला लागतं. जर प्रॉपर पोलीस मध्ये भरती व्हायचं असेल तर मग तुम्हाला 400 मीटर धावायचं, 100 मीटर चालायचं आणि बाकीचं पाळायचं वगैरे पण असतं. आणि नॉर्मल परीक्षा असते जी तुम्हाला आत्तापासून म्हणजे 7वी पासून शिकता तेच पुढं असतं. म्हणजे MPSC UPSC ला जे असतं तेच सगळं असतं. असं म्हणलं की तुम्ही गोष्टी ज्या त्या दिशेने रोख रक्कम दिली पण आपण म्हणलं की सगळ्यांना संधी असते. अनेकांना ते प्रवृत्त केलेलं आहे. अनेकांचं घेऊन आलं आणि आम्ही एका दोघांनी स्वतंत्रपणे ते वाचलं. स्वतंत्रपणे आम्ही तुमचा निर्णय आम्ही घेतलेला नाही. 2-3 दिवसात निर्णय घेईल. कदाचित त्यांच्या मुलाखती सुद्धा घ्याव्या लागतील आणि मग ते आणखी निर्णय घेईल. आपल्याकडे पाहुण्यांना आपण नर्सरी म्हणून झाड देतो, बरोबर ना? बरोबर देतो सगळ्यांना. का बरं झाड द्यायचं? झाड का देतो? आणि आणखीन काय आपण विकत आणतो का झाड द्यायचे? मग काय करतो आपण तयार केलेलं झाड. हा, आपली निर्मिती येते म्हणून देतो एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ते सतत वाढणार असतं. हा, ते सतत वाढेल असं ते भेट त्यांची आज आपण पाहुण्यांना देतो. पाहुण्यांनी तुम्हाला जी भेट दिली आहे ना ती भेट आम्ही तुम्हाला तशा स्वरूपात देणार आहोत. आम्ही तुम्हाला पैशाचं झाड देणार आहोत. ते एवढ्याच विजेते असतील त्यांना पैशाचं झाड आम्ही देणार आहोत. तिथे तुम्हाला हातात पैसे आत्ता मिळणार नाही. जेव्हा तुम्ही मागावी व्हाल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील असे तुम्हाला पत्र दिलं जाईल. आणि ते पैशाचं झाड आहे तिथे कसं वाढत जातं आपण बघूया वाढेल. हे सगळं तुम्हाला शिकवायसाठी ते काय योजना आम्ही करतो त्याचा म्हणजे 2-3 तारखेपर्यंत त्याचं निर्णय करेल. आम्ही स्वतंत्र सगळ्यांनी नंबर काढलेले आहेत पण एकत्र आम्हाला बसून ठरवायचं आणि मग त्या दोघांच्या मुलासाठी घेऊन ते आम्ही निश्चित करणार होतो. स्वतः वेळ होतं क्षमा करा पण ते बिलच्या व्यवस्थित देईल आणि ते योग्य प्रकारे आपण ते सगळ्यांना पत्र आधारे असते दिलं. पण आज जे काही मी वाचलं त्याच्या आधारे 5 मिनिटं बोलतो. मग आज जे मी तुमच्याकडे सुमारे 37 मुलांनी लिहिलेलं आहे काय करिअर मला करायचे असं म्हणून. तर थोडंसं मी त्याचं माझ्या दृष्टीने अनालिसिस केलं काय प्रकारे मुलांच्या आवडी आहेत काय त्यांनी लिहिलेलं आहे. तर तुम्हाला सैन्यामध्ये त्या पोलिसात जाण्यासाठी 8 लोक आहेत 37 पैकी. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल 5 लोक आहेत. ज्यांना इंजिनियर व्हायचे असेल 6 लोक आहेत. त्यांना IAS IPS जायचे किंवा प्रशासनात जायचे ते 5 लोक आहेत. शेती करणारे 2 आहेत. क्रीडामध्ये 2 लोक आहेत. वैद्यकीय जनाकडे 2 आहेत. आणि एकांडे शर्यता दुसरं कोणी नाही असे सुद्धा कोण लोक आहेत. फॅशन डिझायनिंग मध्ये कोणतरी आहे. ब्युटी पार्लर कोणातरी करायचं आहे. हा, कोणातरी शास्त्रज्ञ व्हायचं आहे. अभिनय कोणातरी करायचं आहे. वादक व्हायचं आहे. असं अनेक वाचायला गोष्टी मिळाल्या.
पण हे जरा वाचल्यावरती लक्षात असं आलं की तुमच्याशी बोललं पाहिजे सगळं हे सगळं सर मगाशी बोललेच तेच मला बघायचं होतं की कुणाचे तरी स्वप्न माझ्या आईचं स्वप्न पुरं करायचं आहे, माझ्या मुलाचं स्वप्न पुरं करायचं आहे, माझ्या मावशीचं स्वप्न पुरं करायचं आहे, त्याला काही अर्थ नाही. माझं स्वप्न आहे का ते मला करायचं आहे का? मी कोणावर उपकार म्हणून जगू इच्छित नाही, जगायचा काही उपयोग नसतो. मी जगतो माझ्या स्वतःसाठी, माझी प्रगती करायची, मला स्वतःला प्रगती करायची. आणि मग माझं स्वप्न काय आहे? जसं रामकृष्णाने असा प्रयोग केला होता की त्या एका शिष्याला ते घेऊन गेले, तो सारखा मागा लागायचा, मला देवगती भेटेल, देवगती भेटेल, देवगती भेटेल, तर म्हणतो दाखवतो. ते समुद्रामध्ये किंवा नदीवरती घेऊन गेले तर पोहायला पाहिजे. आत आत नेल्यावरती एका ठिकाणी त्याचं डोकं दाबून झालं खाली पाण्यात, आणि मग तो इतका अस्वस्थ झाला खाली की तो त्यांचा हात झटकावून पाण्यावरती आला आणि त्याने श्वास घेतला. मग त्या रामकृष्ण म्हणाले की जेव्हा तो अशी तळमळ लागेल ना की माझा श्वास कोणला, मला श्वास घ्यायचा आहे, तेव्हा तुला देव भेटेल. तसं तर तुम्ही करा, वडील करतात म्हणून मला करायचं आहे, मावशी असं म्हणते तसं करायचं आहे, बहिणी तसं करून तसं करायचं, असं काय होत नसतं जगात. त्यामुळे मला काय करायचं आहे हा प्रश्न स्वतःला 100 वेळा नाही 1000 वेळा विचार, आणि जेव्हा एक उत्तर येईल मग त्या एका उत्तरावरती लक्ष पूर्णपणे केंद्रित करून तसं करायचा प्रयत्न करा. आत्ता हे तुम्ही जे लिहिलंय ना एक प्रकारचं स्वप्नरंजन आहे, डे ड्रीमिंग, दिवा स्वप्न पाहणं. तर असं दिवा स्वप्न काही खरी होत नाही, पहाटेची स्वप्न खरी होत. पहाटे स्वप्न खरी होण्यासाठी दिवसभर मेहनत करायला लागते आणि लवकर उठावं लागतं, तेव्हा पहाटे स्वप्न खरी होतं. त्यामुळे मला काय करायचं आहे त्याचं उत्तर स्वतःला शोधायला लागेल, आणि ते का करायचं तुम्ही दिलं अनेकांनी. पण सगळ्यांना दिसतंय काय, खूप मला फोटो वाटलं, खूप रांगण लिहिलेलं आहे की मला असं सुरुवातीला वाटतं की मला आहे व्हायचंय, का व्हायचंय, तर लाल वेळेची गाडी मिळेल, बंगला मिळेल, खूप पैसे मिळतील, खूप पगार मिळेल. आणि मग त्याने पुढे लिहिलंय की नंतर लक्षात आलं की हा स्वार्थी विचार आहे, असं नको करायला, असं फार कौतुक वाटलं माझ्या मुलाला. पण एकंदरीत आपण काय ह्याच्यासाठी आपण हा गांभीर्याने विचार करत नाही, मोठ्या गांभीर्याने विचार केला पाहिजे की नक्की मला काय हवं, माझा आपला आवाज काय सांगतो. आपला आवाज आपल्याला सगळ्यांनी शांत बसायला शिकलं पाहिजे. तर शांत बसाल तर मग हळूहळू आपला आवाज कळेल. पण मग आपला आवाज कळतो, तुम्ही बाहेरचा आवाज ऐकता, तुमचा एवढा मोठा आहे की बाहेरचा आपला आवाज तुम्हाला कळतच नाही. त्यामुळे आपला आवाज शोधायचा असेल तर शांत बसायला शिका, आपला आवाज ओळखायला. त्याच्या दृष्टीने काय करायचं आहे, मी याची विनंती करणार आहे की तुम्ही असे मुलांसाठी करिअर गायडन्स, तुम्ही दिवसाची काय करिअर कसं करायचं, काय काय लागतं, काय काय करावं लागेल. आत्ता काय दिसतंय मुलांना की फक्त त्यांना पुढे कुणीतरी पैसे खूप कमवतोय, हा म्हणून पैसे खूप कमवतोय म्हणजे आपण पैसे कमवले पाहिजे. अमुक काय त्याला खूप मान सन्मान मिळतो म्हणून ते व्हायला पाहिजे. म्हणून ते अभिनेत्री तिच्या प्रेमात पडली तर मला अभिनेत्री व्हायचं आहे, पण त्या अभिनेत्री किती कष्ट केले हे माहिती नाही. तर ते सगळं करण्यासाठी आपल्याला थोडंसं करिअर गायडन्सचा आपल्याला सगळं विचार करावा लागेल. प्रत्येक करिअर करण्यासाठी काय काय मेहनत करायचं, काय काय करावं लागतं, फायदा काय, किती दिवसांनी होतील, त्यासाठी काय काय करावं लागेल, याचा जर आपल्या सगळ्यांना केला तर या सगळ्या गोष्टींसोबत उपयोग होईल. एकंदरीत 1937 मुलांनी त्यांनी लिहिलं, त्यांचं मला खूप अभिनंदन करायची, काहीतरी लिहावंच वाटतं. पण डोक्याचं पावटा पण दाखवायचं, लहान लिहावं पण तुम्हाला दाखवायचं आहे की अक्षर 37 पैकी एक 7-8 लोक सोडली तर अक्षर अतिशय घाणेरडं आहे. अक्षर चांगलं नाही, वाचवत नाही. म्हणजे तुमचे पेपर तपासत असतील ना, तुमची मानसिकता मला हे लक्षात येते की बाबा अक्षर जेव्हा वाईट असतं वाचवतच नाही, त्यावर तुमचा माहीत होऊन टाकत नको असं वाटतं. तर तुमचं अक्षर घाण असणं हे प्रत्येकाचं अक्षर उत्तम वाचणी असेल, वाचण्याचे आलं पाहिजे. अक्षर उत्तम असलं पाहिजे. शुद्धलेखनाचा प्रचंड चुका आहे, प्रचंड चुका शुद्धलेखनाच्या. त्यामुळे अतिशय चांगलं लिहिता आलं पाहिजे, स्वच्छ लिहिता आलं पाहिजे, बिनचूक लिहिता आलं पाहिजे, तर ते तुमचं कुठे वाचायला त्याचा उपयोग होईल पाहिजे. त्यामुळे हे ज्या सगळ्या लोकांनी जे काही केलंय ते सगळ्यांनी चांगलं काम कसं होईल त्याचा अवश्य विचार करा. उल्लेखनीय काही काही 2-4 नावं मी सांगेन, आता ते त्यांना नंबर असं मला नाही म्हणायचं, पण उल्लेखनीय मला म्हणून वाटलं तर सिद्धी उमाचं ठीक वाटलं, समर्थ घोडकेचं चांगलं आहे, अनिल चांगलं आहे, सुनंदा
योगीराज, समर्थ ओवा, श्रेयस, साक्षी, आर्यन, संजीवनी अशी 7-8 नावं 10 नावं जी काय आहेत त्याच्यात मला त्यातल्या परवडत्याला तेवढंच. पण बाकी सगळे सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आधी चांगला कसं होईल आणि नेमकं कसं होईल, नेमकं कसं होईल एकाने खूप छान सादरीकरण, उत्तम सादरीकरण एकाने केलं. त्याचं नाव श्रेयस गायकवाड. पुढे आले नाही पण ते आता त्यांनी म्हणजे पण त्यांनी किती पालकांनी मध्ये तिथं शोधावं लागेल मला म्हणून त्याचा एक बघायचं. एक मुलगा कोण आहे, आदित्य निकुम, मला नंतर मला भेटेल. ठीक आहे, आता तुमचा येण्याचा आनंद व्यक्त करतो आणि त्या काही तुम्ही पण